ताकदवार दोन्ही खेळाडू आहेत आणि निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून कशा पद्धतीने खेळली साकार याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. तर निश्चितपणे पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती विकी नागरे पाटील. तर या दरम्यान आपण पाहू शकाल पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र मोठा मासा गाळायला लागतोय. परेश कडके बॅक टू द पवेलियन. तर या दरम्यान आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती मात्र मोठ्या विकेटचं पतन होते. परेश कडकेच्या खेळाडूसाठी जाळं बिनलं गेलं होतं, पूर्णपणे जाळ्यामध्ये सापडताना पाहायला मिळतोय. या पुढील सामना जर आपण पाहिला तर संघर्ष विरुद्ध शिवशंभो. संघर्ष संघाचे बरेच आजीमाजी खेळाडू खंदे समर्थक आपण व्यासपीठाच्या समोर पाहू शकाल. या सर्वांचं मी विकी नांगरे या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आज संघर्ष संघाकडून मोठी अपेक्षा असेल, कारण की बराच मोठा प्रेक्षक वर्ग आज मी म्हणेल त्यांना सपोर्ट करण्यासाठी ह्या मंचावरती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज अरविंद ढेकळेची वर्णी या मैदानावरती लागताना पाहायला मिळते. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये लेफ्ट राईट हँडेड बॅट्समन मित्रांनो, एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहिला जातो. ह्यावेळेस वनडाऊनच्या भूमिकेत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्या समवेत असेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार शर्मा उर्फ बूम बूम मन्नी. मन्नी यावेळेस मैदानावरती आहे मित्रांनो. कशा प्रकारची सुरुवात मिळाली एकता संघाला, कौतुक करावं लागेल. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी मात्र मैदानावरती केली जाते. मन्नीला शांत ठेवलं जाते पहिल्या चेंडूवरती. चांगली सुरुवात प्रतीक ठाकूर. तर या दरम्यान आपण पाहू शकाल या पुढचा चेंडू वाईडिश यॉर्करचा प्रयोग. इथे मात्र धोका होण्याची शक्यता होती. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईडचा. वाईड +1 अशा 2 धावा इथे मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत. वाईड +1 म्हणजे 2 धाव्यांनी श्रीगणेशा केला जातोय. तुषार शर्मा अर्थातच मन्नी याच्या माध्यमातून तर आपण पाहू शकाल अव्वांतर धाव यावेळेस धावफलकावरती नोंदवली जाते. अरविंद ढेकळेला वर्णी लागते वनडाऊनच्या भूमिकेमध्ये. या वर्षी आपण पाहिलंच तर बरेच वेळेस संतोष मधने आपल्याला वनडाऊनच्या भूमिकेत पाहायला मिळालाय, परंतु यावेळेस अरविंद ढेकळेची वर्णी या मैदानावरती लागते आणि अरविंदने आल्याच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव मात्र तिथे मिळतीये. एका धावेने संघ पुढे सरकलाय. फलंदाज आपलं अरविंद आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय 1-0. तर संघाला मात्र घेऊन जातोय 1 गडी बाद 3च्या घरामध्ये. 1 गडी बाद 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. चांगली सुरुवात, संत सुरुवात दोन्ही संघांच्या बाजूने या वेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. आपण पाहू शकाल तर मित्रांनो पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक ठाकूर. रिव्हर्स स्वाईप करण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. इथं मात्र रिव्हर्स खूप सक्सेसफुल. चेंडू मात्र येतोय सीमा रेखा पार, चौकार.
या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावली आहे. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. हळूहळू आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. तुषार शर्मा आणि अरविंद ढेकळे रॉयल संघाची सर्वात सफल जोडी यावेळेस मैदानावरती मात्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते आणि खेळ देखील अतिशय उत्कृष्ट दर्जाचा या खेळाडूंच्या माध्यमातून केला जातो. इथे मात्र शॉर्ट टर्म पुल इज सक्सेसफुल. अजिंक्य खटकाळे, काय वेग आहे मित्रांनो या खेळाडूकडे. अतिशय वेगाने चेंडूवरती आलाय परंतु चेंडू येतोय सीमा रेखा पार, चौकार. तर आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे साथी स्कोरर मित्र अतुल दाते या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर गुणलेखनाची खूपच सुंदर भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तर या दरम्यान आपण पाहू शकाल तुषार शर्मा इथे मात्र पूर्णपणे बीट होतोय. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु नाहीये. पंचांचा इशारा घेतोय लेग बाईसचा. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथून झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 12 ही धावसंख्या संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 12 धावा, चांगली सुरुवात, सावध आणि संत सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांकडून. तुषार शर्माचं कौतुक करावं लागेल. 2 घणाघाती चौकार या खेळाडूने खेचलेत. प्रतीक ठाकूरचं देखील कौतुक करावं लागेल कारण की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकता संघ आपल्याला विनंती असेल आपण टीम मीटिंग घ्या परंतु विकेटच्या बाजूला आपण टीम मीटिंग घ्यायची आहे. आदित्य देशमुख आपल्याला विनंती असेल की आपण पुढील जी टीम मीटिंग घ्याल ती विकेट्सच्या खाली घ्यायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली आमच्यापर्यंत. तर या दरम्यान आपण पाहू शकाल स्वतः संघनायक आदित्य देशमुख मात्र गोलंदाजीच्या भोवल्यावरती संघाकडून सांघिक दुसरं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज आदित्य देशमुख. हरिओम पनवेल या संघाकडून बरेच वर्ष क्रिकेट खेळलाय मित्रांनो. लेदर क्रिकेटचा देखील फारसा अनुभव या खेळाडूकडे. आज मात्र संघ एका जबरदस्त फॉर्म मध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात देखील पाहायला मिळाली या संघाच्या माध्यमातून परंतु या सुरुवातीमध्ये सातत्य राखलं जाणार का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं असेल. पहिला चेंडू गोलंदाज आदित्यचा. यावेळेस मात्र बीट करतोय तुषार शर्माला परंतु शरीराचा वेध घेऊन 1 धाव मात्र मिळते. ही 1 धाव येणारी मित्रांनो तुम्हाला रोखावी लागेल कारण की बूंद बूंद से घट भरत आहे, थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर 1-1 धावा जर तुम्ही देत जाल तर मात्र कुठेतरी संघ तुमचा सुस्थितीमधून दुरस्थितीमध्ये जाऊ शकतो. पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये म्हणजे ऑफ द बॅट हा नक्कीच असणार आहे, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. लेग बाईस माफ करा, पंचांचा इशारा येतोय. धन्यवाद. आपण पाहू शकाल प्रशांत पुजारी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जागो आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांचा मी आभार व्यक्त करतो संघर्ष स्पोर्ट्स क्लबच्या वतीने. यावेळेस आदित्यचा हा चेंडू लॉफ्ट करायचा होता, शॉर्ट टर्म पुल करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू मी म्हणेल एक सुटकेचा निश्वास देऊन जातो गोलंदाजासाठी कारण की 6 चेंडूंपैकी 1-2 चेंडू जर डॉट गेले तर मात्र येणाऱ्या धावा ह्या कुठेतरी
उर्वरित चेंडूंवरती असतात आणि इथे मात्र सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. अशा प्रकारची जर गोलंदाजी होत राहिली मित्रांनो तर मात्र कुठेतरी दडपण आपल्याला पाहायला मिळू शकतं फलंदाजांवरती आणि गरज आहे अशा प्रकारचे चेंडू टाकण्याची. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. ती गोलंदाज आदित्य देशमुखच्या माध्यमातून पुढचा चेंडू ह्यावेळेस आपण पाहू शकाल तर लॉंग ऑन रिझन मध्ये घेऊन काढलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचंच कारण की आपण पाहू शकतो चेंडू येतोय सीमा रेखा पार. जिथे हवायला अशी होती 1 धाव तिथे मात्र मिळत आहेत त्या 4 धावा. तर निश्चितपणे नशिबाचा चौकार मात्र मित्रांनो इथे पाहायला मिळतोय. एकूण जर या स्पर्धेचा विचार केला तर 57 चौकार लगावले जात आहेत. 52 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतकी तंबूत माहिती आपण पाहू शकाल तर PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरण दळवी असतील त्यांचे छोटे बंधू केतन दळवी. आज आपण पाहिलं तर महेश मोरे देखील आपल्या समवेत आहे. एक चौकार आलाय नशिबाचा आणि दुसरा मात्र यावेळेस लगवला गेलाय. 2 चेंडू आपण पाहू शकाल तर निर्धाव स्वरूपाचे फेकले गेले. त्यानंतरचे 2 चेंडूवरती 2 चौकार भरून काढतायत. मी म्हणेल निर्धाव चेंडू झालेले कारण की 4 चेंडू मागे 8 धावा आल्यात म्हणजे 2ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे राखली जाते. अद्याप जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू धावफलकावरती धावसंख्या येते ती मात्र 21 धावा. चांगली सरासरी राखली जाते रॉयल संघाच्या माध्यमातून. यावेळेस बिगेट केला गेलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू येतोय सीमा रेखा पार. अरविंद ढेकळे ऑन फायर लगावतोय तिसरा मोठा फटका. षटकार. तर निश्चितपणे या षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावतोय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 27. 27च्या घरामध्ये पहिले 3 चेंडू सुरेख, अंतिम 3 चेंडू अतिशय खराब म्हणावे लागतील आणि त्याचंच कारण की एक उच्चांक मात्र यावेळेस गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाजी करणारा रॉयल कळंबोली हा संघ. अजून देखील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. चला मित्रांनो थोडंसं स्पीड वाढवायचं आहे आणि त्या समवेत विनंती असेल शिवशंभू संघाचे संघनायक आणि संघर्ष संघाचे संघनायक तर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन शिवशंभू संघाचे संघनायक की आपण टॉससाठी लगेचच यायचंय. तर आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक ठाकूरचा मात्र वापर करण्यात आलेला आहे. या प्रतीकने पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा खर्च केले तर तोच गोलंदाज प्रतीक यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोल्यावरती संघाकडून सांघिक तिसरं तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. अजिंक्यचं षटक मी म्हणेल कुठेतरी महागडं ठरलंय कारण की त्या षटकारामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर आपण पाहू शकाल तिसऱ्या चेंडूसाठी तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रतीक. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज अतिशय वेगाने हा चेंडू खेळला गेला आहे. अक्षय त्या चेंडूच्या खाली जातोय. जोपर्यंत चेंडूची उचल करल पुन्हा एकदा फेकी करल. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली परंतु चुकीच्या एंडला यष्टीरक्षकाला अपेक्षित होतं वरच्या एंडला फेकी येणं परंतु खालच्या एंडला फेकी यावेळेस येताना पाहायला मिळते. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 28च्या घरामध्ये 28 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. चांगला सामना बॅलन्स सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस गोलंदाज प्रतीक मात्र पूर्णपणे बीट करतोय. हलकीशी बोट मात्र फिरवली होती, चेंडूचा वेग कुठेतरी कमी केला होता आणि जखडून ठेवलं गेलं होतं ते फलंदाज अरविंद ढेकळे याला. अरविंदचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार या खेळाडूच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील जरूर केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता आहे. पंचांचा इशारा येतोय लेग बाईसचा. लेग बाईसच्या माध्यमातून मिळते सिंगल. सिंगलने मात्र होते स्ट्राईक रोटेट आणि स्ट्रायकिंग एंडवरती येतोय पुन्हा एकदा फलंदाज मन्नी. या मन्नीच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 चौकार त्यांना पाहिलेत, परंतु ते दोन्ही चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले होते. यावेळेस तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये कोणत्याच प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. तर तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू झाले 3. तिसऱ्या षटकामध्ये देखील कोणत्याच प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. म्हणजे मन्नी आपला घेर बदलणार का हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. यावेळेस बॅटीची कडा जरूर घेतली होती, इनर एज इथपर्यंत आवाज आला होता बॅटरीने कडा घेण्याचा, परंतु यष्टीरक्षक करतोय चूक. चूक येणाऱ्या कालावधीमध्ये कितपत मागणी ठरणार मित्रांनो, हे सर्वांसमोर चित्र आपल्या थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. तोपर्यंत गोलंदाज थोडासा निराश, गोलंदाज थोडासा हताश यावेळेस आपण पाहू शकाल, तो मात्र प्रतीक ठाकूर. तर आपण धावफलकावरती धावसंख्या पाहू शकतो 29. 1 गडी बाद. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवरती. 6 ते 7 पावलांची धाव. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ये असतं मित्रांनो जेव्हा एखाद्या खेळाडूचा झेल सुटतो तेव्हा. चेंडू मात्र येतोय लॉंग ऑन सीमा रेखा पार. षटकार. या अगोदरच्या चेंडूवरती या खेळाडूचा सुटला होता झेल. त्या खेळाडूने मात्र यावेळेस चेंडूला भिरकावून लावले सीमारेखा पार षटकाराकरिता. तर या दरम्यान आपण पाहू शकाल क्रिकेटमध्ये मित्रांनो, जेव्हा जेव्हा झेल सुटले गेले तेव्हा तेव्हा मात्र मोठी समीकरणं बदलली जात आहेत, परंतु निराश होण्याची गरज नाहीये. कमबॅक करू शकतो गोलंदाज प्रतीक ठाकूर. आपल्या मनगटांमध्ये ती ताकद ठेवतो कमबॅक करण्याची, आणि कमबॅक मात्र केला जाणार का यावेळेस. पंचांकडे लाऊड अपील होती, परंतु अपीलमध्ये कोणत्याच प्रकारचा दम नाहीये. ओव्हर समाप्त होतीये. 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय समाप्त, आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11.67च्या सरासरीने 35 धावा मात्र पहिल्या 3 षटकांमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती खूप सुंदर लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते पीटीसी टीमच्या माध्यमातून. संपूर्ण मैदानाचं कव्हरेज यावेळेस केलं जात आहे. तर या दरम्यान आपण पाहू आमच्या अतिथी कक्षामध्ये आणखी मोठे मान्यवर सन्माननीय श्री प्रवीणजी गायकर आपण पाहू शकाल, माजी सैनिक. तसंच आपण पाहिलं तर सध्या नवी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. बरीचशी वर्षे त्यांनी देशसेवेसाठी घालवली आहेत, आणि यावेळेस आपण पाहू शकाल तर नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आपलं खूप खूप सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संघर्ष चषक म्हटलं की दरवर्षी बरेचसे आजीमाजी खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळतात. यावर्षी देखील पाहिलं तर त्याच प्रकारे मोठ्या संख्येने संघर्ष संघांचे आजीमाजी खेळाडू, आणि खऱ्या अर्थानं प्रेम आहे मित्रांनो हनुमंत चौधर साहेबांवरती असल्याने, हनुमंत चौधर साहेबांचं असलेलं जनतेवरचं, कारण की मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक देखील या मैदानावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकं झालेली आहेत, 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अंतिम षटकासाठी गोलंदाज अमित पाटील यांचं पाचारण केलं गेलंय. अमित पाटीलसाठी मागचा आठवडा थोडासा खराब राहिलाय, कारण की अंतिम चेंडूवरती षटकाराची आवश्यकता असताना तो षटकार दिला अमित पाटील यांनी, परंतु यावेळेस बराचसा क्रिकेट खेळलेत आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये.
कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर खूप क्रिकेट खेळले गेलेत अमित पाटील साहेब आणि एका छोट्याशा पराभवाने मात्र खचून जाणार नाहीयेत. नवीन जोमासह नवीन उत्साहासह या रविवारी देखील प्रयत्न मात्र केले जाणार. पहिला चेंडू इथे मात्र लोवर फुलटॉस होता. गॅपमध्ये चेंडूला ढकलून काढले अजिंक्य खटकाळे. यावेळेस मात्र बाहुबलीकडे पाहिलं पाहिजे तर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. लांब लचक असा रणप आणि त्यानंतर मोठी उडी पाहायला मिळते अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून आणि संघासाठी मात्र निर्णायकरित्या 2 धावा रोखल्या जात आहेत. ह्या 2 धाव्यांनी संघ मात्र सरकलाय पुढे, तो म्हणजेच रॉयल कळंबोली संघ, आणि जाऊन पोहोचलाय 37-37 च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती मिळाले 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ह्यावेळेस मात्र कट केला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षण चांगलंय परंतु फील्ड थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. खूप सुसज्ज मैदान आहे परंतु काही ठिकाणी मैदान देखील आपण पाहिलं तर थोडंसं खराब आणि त्याचाच परिणाम यावेळेस दुसरा चौकार मी म्हणेल मिळताना पाहायला मिळतोय. तो रॉयल कळंबोली या संघाला या अगोदर एक चौकार आला होता, त्यानंतर किरण आपण पाहिलं की त्या लागोपाठ 2 चौकार आणि एक षटकार आला. ह्यावेळेस देखील एक नशिबावाने चौकार मिळालाय आणि आता मात्र चित्र पाहण्यास थोडीशी गंमत मैदानावरती पाहायला मिळते की काय. एकूण धावांचा विचार केला माझे साथी स्कोरर मित्र अतुल काटे मला सुचवत आहेत 41 धावा धावफलकावरती, म्हणजे सांघिक अर्धशतकापासून केवळ 9 धावा दूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर येणाऱ्या कालावधीमध्ये सांघिक अर्धशतकाला गवसणी घातली जाते का या संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. यावेळेसचा चेंडू आपण पाहू शकाल अति सुंदर रित्या टाकला गेलाय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये ब्लॉक होलचा मारा ज्या प्रकारे आपण IPL सामन्यांमध्ये पाहिला असेल. कुणाल पांड्या जो स्पिनर गोलंदाज आहे परंतु जास्तीत जास्त वायडिश यॉर्करचा वापर केलाय. यावेळेस देखील अमित पाटील जे स्पिनर गोलंदाज आहेत वायडिश यॉर्कर नव्हे परंतु यॉर्करचा उपयोग इथं कुठेतरी करताना आपल्याला पाहायला मिळत होते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र धोका होण्याची शक्यता होती परंतु कलेक्शन आदित्य देशमुखचं थोडंसं खराब म्हणावं लागेल आणि एकेरीला सहजरित्या दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धाव्यांनी संघ मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 43, लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट पडली होती 0 या धावसंख्येवरती, म्हणजे 43 धाव्यांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या धावेकरिता. तब्बल अरविंदचा जर विचार केला 43 पैकी 24 धावा अरविंदच्या बॅटमधून आल्यात तर 23 धावा माफ करा अरविंदच्या बॅटमधून आल्यात तर मनने देखील खूप सुरेख साथ देताना त्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू खेळून काढला, एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. ही खरी ओळख आहे मित्रांनो अरविंद डेकळेची. एखादा फलंदाज जर आपण पाहिला मोठे फटके जरूर लगावतो परंतु 1-2 निर्धाव चेंडू खेळून काढतो, परंतु ज्या प्रकारे अरविंदच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत त्याच प्रकारे आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट देखील खेळाडूच्या माध्यमातून अगदी सुंदररित्या केली जाते आणि त्याचंच कारण आहे की 45च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. तर अरविंद खेळतोय एकंदरीत 25 या धावसंख्येवरती 25 रन्स. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी लाऊड अपील केली जाते. धावची चिसंदी इथे मात्र झालाय फलंदाज बाद. 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो झालाय समाप्त. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आली आहे ती 45. 45 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती आणि येणाऱ्या सत्रामध्ये आव्हान असेल ते 24 चेंडू आणि 46 धाव्यांचं. 24 चेंडू 46 धावा, लक्ष थोडंसं अवघड आहे परंतु अशक्य नाही. तर येणाऱ्या कालावधीमध्ये 46 धावांचा पल्ला कशा प्रकारे गाठला जातोय याचं प्रत्यक्ष धावतो वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया श्रीकांत मुळीकेला. तत्पूर्वी एक जरुरी निवेदन असेल. चला शिवशंभो संघाचे संघनायक आपल्यासाठी हा पहिला कॉल असेल. आपण लगेचच टॉससाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हॅलो.
तर चला या ठिकाणी शिवशंभू संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतरचा आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना असणार आहे संघर्ष विरुद्ध शिवशंभू. तर चालू सामना आपण देखील पाहतो एकता विरुद्ध रॉयल या दोन संघादरम्यान रंगणारी लढत अतिशय चांगला सामना होईल यात मात्र शंकाच नाही आहे. कारण दोन्ही संघ तितके तुल्यबळ संघ आहेत. एकीकडे पाहिलं रॉयल संघ तर दुसरीकडे पाहतो एकता संघ जे गत वर्षी खूप फॉर्ममध्ये आहेत असे खेळाडूंचा दिग्गज खेळाडूंचा असलेले संघ आहेत. एक माफक धावांचं आव्हान जरूर पेलायचं आहे ते म्हणजेच एकता या संघाला पण इतकंसं सोपं नसणार आहे आणि इतकंसं अवघड देखील नसणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला जो खूप उत्साह आणि जल्लोषानं प्रत्येक वेळी मैदानामध्ये उतरत असतो तो रॉयल संघ, ज्या संघानं या सत्रामध्ये अद्याप देखील एकही हार पत्करले नाही असा संघ, ज्या संघाच्या नावात अनेक विक्रम आहेत, सर्वाधिक विजय संपादित करे असा संघ आपण पाहतोय. तर प्रतिस्पर्धी संघ पाहिला एकता संघ हा देखील खूप जबरदस्त संघ आहे. या संघाने देखील अनेक वेळा या मैदानावरती चांगल्या खेळ साकारल्यात असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 24 चेंडू आणि 46 धावांचा आव्हान गाठायचंय. 45 धावा उभारल्या, 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. सॅलरीसाठी आपण पाहतोय आदित्य देशमुख आणि प्रतीक ठाकूर ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर वैयक्तिक कोट्यातील पहिले तर संघासाठी षटक घेऊन येणार तो म्हणजे सुरेश मुनीम. या सुरेश मुनीम कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो या सामन्यामध्ये. चला या ठिकाणी शिवशंभू संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. नाना जाधव, दिनेश भोईर या ठिकाणी विनंती असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जबरदस्त सामना आपण पाहणार आहोत कारण या रॉयल संघामध्ये जर विचार केला संतोष बदने सारखा देखील खेळाडू आपण पाहतोय. अमन लोहिया, परेश कडके, अक्षय सरोदे, तुषार शर्मा, अरविंद ढेकळे, सुरेश मुनीम, प्रभा तंबोरे, भावेश म्हणजे असे तारे सितारे आपण या संघामध्ये पाहतो. अगदी अलगदपणे देखील या खेळाडूंची नावे सहजरित्या ओठांवरती येतात. संदीप दुबे सारखा या ठिकाणी खेळाडू आपण पाहतोय. म्हणजे असे अनेक खेळाडू ज्यांनी हे मैदान खूप वेळा अनेक वेळा गाजवलंय. अनेक वेळा या मैदानावरती चांगल्या खेळ्या साकारल्या गेल्या. त्या प्रत्येक खेळाडूकडे इतकी क्षमता आहे असा हा क्षमतापूर्वक असलेला संघ आपण पाहतो रॉयल. तर दुसरीकडे पाहिलं एकता संघ याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं आदित्य देशमुख, प्रतीक ठाकूर असेल, अजिंक्य असेल, फकरू सारखा या ठिकाणी खेळाडू असेल. या अनेक खेळाडू दोन्ही संघ दिग्गज खेळाडूंचा भरून असलेला संघ. या सामन्यामध्ये निश्चितपणे रंगत निर्माण होणार आहे यात मात्र शंका नाही आहे. निश्चितपणे या सामन्यासाठी देखील पंच देखील आपण पाहतोय जागो आणि प्रशांत पुजारी. कारण हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण दोन्ही संघ अतिशय नावाजलेले गावाजलेले कित्येक वेळा अनेक वेळा हे संघ एक समवेत भिडलेत. अशातच पुन्हा एकदा गाठ पडते या मैदानावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारा हा क्रिकेटचा थरार संघर्ष चषक 2020 आणि 1 याची देही याची डोळा होतोय. नियोजन आपल्याला मिळत आहे. ही स्पर्धा जर पाहिले यूट्यूबच्या माध्यमातून देखील थेट प्रक्षेपण देखील केलं गेलं जात आहे. तर निश्चितपणे काही काळामध्येच या ठिकाणी पहिला चेंडू फेकला जाईल. वैयक्तिक कोट्यातील पहिले तर संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय सुरेश मुनी उर्फ मरी. तर ऑन स्ट्राईकला खेळतोय एक हार्ड हिटर फलंदाज प्रतीक ठाकूर. चला या ठिकाणी गेम इज ऑन. सामना चालू होतोय. पंच मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो जागो इशारा करतात. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. अशा या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक हे पॉवर सर्कलच्या बाहेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर 9 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर निश्चितपणे चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहे. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चेंडू तोडवलाय. क्षेत्ररक्षक तुषार शर्मा या ठिकाणी उपस्थित आहे. 2 धावेनं संघाचं खातं खुलं केलंय. संघाचं वैयक्तिक खातं खुलं केलंय प्रतीक ठाकूर या फलंदाजानं.
सुरेश मुनीम हा या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय, जो वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. आणि पहिलं षटक म्हटलं की थोडं गोलंदाजासाठी घातक असतं, कारण पॉवर प्लेचं षटक नसे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं अंडर सर्कल पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी किमान 9 खेळाडू आपण आतमध्ये पाहतो, तर 2 या ठिकाणी खेळाडू पॉवर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय अरविंद ढेकळे हा देखील चांगला या ठिकाणी खेळाडू आहे. आता मात्र जबरदस्त फटका जरूर लगावलाय, करारा प्रहार या ठिकाणी केलाय. पंच आम्हाला दर्शवतील या 4 धावा. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला प्रतीक ठाकूर आपण पाहतो या खेळपट्टीवरती. प्रवीण साहेब यांच्या शुभ हस्ते केली जाते. इकडे पाहतोय नाना जाधव, तर दुसरीकडे नाना ढेमरे. जबरदस्त या ठिकाणी होणार. चालू सामना देखील तितकाच चांगला पाहायला मिळणार आहे, कारण प्रतीक ठाकूर हा जबरदस्त फॉर्म मध्ये आपण पाहतो या खेळाडूला. सुरेश मोने साठी तयार. सामना करतोय प्रतीक ठाकूर. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, तितकं वाकवणं देखील क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे क्षेत्ररक्षक प्रभात अंबोरेच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे सुरेश मुनीमच्या माध्यमातून. कारण या अगोदर जर पाहिलं चौकार जरूर खेचून आणला होता प्रतीक ठाकूर या फलंदाजानं, त्यानंतर चेंडू चांगल्या पद्धतीनं फेकलाय. कौतुक करावं लागेल संघनायकाचं, कारण ज्या पद्धतीनं मैदानावरती जाळं आखलंय ते अप्रतिम. क्षेत्ररक्षण सजवलंय ते देखणं आहे. आता मात्र पहिल्यांदाच ऑन स्ट्राईकवरती येतोय आदित्य देशमुख. कामोटे इंकडून मारा करणार गोलंदाज सुरेश मुनीम. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर बिनगडीबाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र हवेमध्ये चेंडू सरसावतोय, जवळ सीमेलगत जातोय, चेंडू जातोय हा करता 4 धावण करता. आता मात्र या 4 धावा वसूल केल्यात. या 4 धावेनं संघाच्या सांघिक धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या धावून पोहोचते. बिनगडीबाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची पडझड न होता सावध पावित्र्य राखत या ठिकाणी खेळी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज प्रतीक ठाकूर आणि आदित्य देशमुख या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 11 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती कशा पद्धतीनं प्रहार, येणाऱ्या 2 चेंडूचं स्वागत आणि समाचार घेतला गेला जाणार. निश्चितपणे या ठिकाणी रॉयल संघाला जर निश्चितपणे या विजयामध्ये विजय संपादित करत असेल तर निश्चितपणे आदित्य, अजिंक्य आणि प्रतीक या 3 फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवावं लागणार आहे. आणि बघूया या ठिकाणी या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. वाव, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. जरूर मोठा फटका मारण्याचा मनसुबा आखला होता, परंतु पूर्णपणे असफल ठरलाय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय या षटकातील. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. बघा येणाऱ्या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती काय करणार आदित्य देशमुख तर सुरेश मुनीम. आता मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये संतोष मत्ने आणि संदीप ठुबे त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी स्थिरवतोय. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली या ठिकाणी सुरुवात अद्याप देखील पाहायला मिळते एकता या संघाकडून, कारण जमेची बाजू असणारे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती उभे आहेत. आता मात्र दुसरा गोलंदाज कोण असणार आहे निश्चितपणे या ठिकाणी म्हणजे अजून देखील अग्रेसर पाहायला मिळतो एकता हा संघ किरण, कारण जी सरासरी राखायची होती 11 ते 12ची ती सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त अद्याप देखील एकता या संघाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र इथून कशा पद्धतीने गोलंदाजी साकारली गेली जाणार, कारण 45 धावा उभारल्या, 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये बिनगडीबाद 12 धावा उभारल्यात. म्हणजे जमेची बाजू खेळपट्टीवरती दोन्ही सलामीवर अजून देखील उभे आहेत.
परंतु आता मात्र मुख्य शस्त्र बाहेर निघले रॉयल संघाचं, ते म्हणजे अरविंद ढेकळे, जो जबरदस्त फॉर्ममध्ये, ज्याने कित्येक वेळा रॉयल संघाला अडचणीतून बाहेर काढलंय. तो गोलंदाज, तो खेळाडू आपण आता पाहतोय. गोलंदाज एलआयजी कडून मारा करतोय, तो सामना करतोय. आदित्य अरविंद ढेकळे चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र चांगला चेंडू होता, फ्लायटेड चेंडू होता, आमंत्रण होतं, रनआउटची संधी, पण एसटी रक्षक तुषार शर्मा हा चेंडूवरती लक्ष देत नाहीये. म्हणजे नजर हटी, दुर्घटना घटी असं म्हटलं तरी काय वाव ठरणार नाहीये. लेग बायच्या स्वरूपात निश्चितपणे या ठिकाणी धाव मिळाली आहे. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 13. अतिशय रंगतदार मित्रांनो सामना. प्रत्येक चेंडू हा रंगत निर्माण करणारा असणार आहे, कारण दोन्ही ताकदवार संघ आहेत. सहजी हार न मानणारे संघ आहेत. दोन्ही संघाकडे क्षमता आहे मोठी खेळी साकारण्याची. दोन्ही संघाकडे विजय संपादित करण्याची ताकद आहे. म्हणजे अतिशय चांगला सामना पाहायला मिळणार आहे मित्रांनो, यात मात्र शंका नाही आहे. प्रत्येक चेंडू हा निश्चितपणे हृदयाची धडकन निर्माण करणारा असणार, यात मात्र शंका नाही आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतोय गोलंदाज, ज्याची मूर्ती खूप लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. ज्या खेळाडूनं अनेक वेळा हे मैदान गाजवलंय, अनेक वेळा रॉयल संघाला अडचणीतून बाहेर काढलंय, तो संकट मोचक म्हणून उभा आहे अरविंद ढेकळे. अद्याप देखील चांगला चेंडू फेकतोय, चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अरविंद ढेकळे. कारण फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला हा खेळाडू आपण पाहतोय अरविंद ढेकळे. आता मात्र गोलंदाजीच्या भोवल्यावर 13 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती फलंदाज येतो, डावखुऱ्या प्रतीचा फलंदाज प्रतीक ठाकूर. हा देखील खूप जबरदस्त फॉर्ममध्ये. याचा जर गत वर्षीचा फॉर्म पाहिला, गेली 2 वर्ष झाला आपण एक खेळाडूला या मैदानावरती पाहतोय. अतिशय चांगल्या खेळ्या या खेळाडूने केल्यात, हे मैदान हादरून ठेवलंय तो प्रतीक ठाकूर. आता मात्र कशा पद्धतीनं अरविंद ढेकळे या गोलंदाजाचा सामना करतात. अरविंद ढेकळे गोलंदाजासाठी तयार, तर सामना करतोय प्रतीक ठाकूर. आता मात्र प्रतीक ठाकूर याला आता मात्र रोखलं जाणार का? प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली होती, परंतु प्रतीक ठाकूर याला रोखणं खूप कठीण झालंय. चेंडू झालाय प्रतीक ठाकूर यानं सीमेरेषेबाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. आता मात्र 6 धावा वसूल जरूर केल्यात. निश्चितपणे अमन लोहिया त्या ठिकाणी उपस्थित होता. जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा अमन लोहेच्या माध्यमातून पाहायला मिळाली, म्हणून प्रयत्नामध्ये थोडा असफल ठरला, म्हणूनच की का हा चेंडू सीमेरेषेबाहेर धाडला. या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 19 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. कारण अमन लोह्या याचा जर विचार केला तर रॉयल संघामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून याची या संघामध्ये गणना केली जाते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या संघामध्ये त्याची निवड आहे. बघूया येणाऱ्या सत्रामध्ये कालावधीमध्ये अमन कशा पद्धतीनं आणखी चांगले क्षेत्ररक्षण सजवेल. तो सामन्यामध्ये रंगत निर्माण करतोय प्रतीक ठाकूर, जो एकाकी झुंज देताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये देखील पाहिलं प्रतीक ठाकूर यानं जरूर प्रहार केलेत, जरूर 2 चौकार लगावले होते पहिल्या षटकामध्ये देखील. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय अरविंद सारख्या फलंदाजावरती देखील तो अति आक्रमण करतोय, प्रतिहल्ला चढवतोय. अतिशय चांगला सामना असणार आहे मित्रांनो. 19 ही धावसंख्या 10 फलकावरती पाहायला मिळते. निश्चितपणे या ठिकाणी मैदानावरती विचार करण्यास भाग पाडले पूर्ण संघाला. आदित्य आणि प्रतीक ठाकूर या 2 फलंदाजांना. निश्चितपणे रॉयल संघातील गोलंदाज प्रतीक ठाकूर, आदित्य देशमुख आणि अजिंक्य यांच्यावरतीच या ठिकाणी कटाक्ष नजर ठेवून असणार, यात मात्र शंका नाही. विशेषतः प्रतीक ठाकूर याच्यावरती. आता मात्र हवेमध्ये चेंडू जाळ्यामध्ये अडकणार का? आता मात्र झेल नव्हे तर हा सामना सोडला की काय? कॅचेस विन द मॅचेस. जबरदस्त या ठिकाणी आपल्या फिरकीनं गिरकी घेतली होती. कारण अशा प्रकारच्या चुका विशेषतः आपण परेश खडकेच्या माध्यमातून पाहत नाहीये. या सामन्यामध्ये चूक केली आहे आणि या भाषेत सांगायचं गेलं चुकीला माफी नाही. आता मात्र चूक केली आहे, कॅच सोडलाय. कॅच नव्हे तर मॅच सोडली की काय असं वाटतं, परंतु
ठिकाणी बघायचं सूर्य किरण या ठिकाणी अडथळा निर्माण करतो या परेश खडकेला. अजून देखील काय होऊ शकतं, कारण अजून देखील संधी, अजून देखील खूप मोठा खेळ येणं बाकी आहे. कारण संध्या या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अरविंद ढेकळे जरूर आपल्या फिरकीने गिरकी घेतोय, परंतु आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक अक्षय सरोदे जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघा. या खेळाडूची आपण मैदानामध्ये देखील पाहू शकाल. या खेळाडूला सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका धावेनं समीकरण थोडंसं बदलतंय, हादरतंय. 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जरूर या ठिकाणी एक संधी जरूर निर्माण झाली होती, ती संधी गमावली. आता येणाऱ्या काही संधींचं सोनं करेल का तो गोलंदाज अरविंद ढेकळे, तर फलंदाज प्रतीक ठाकूर. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये चाललेला सामना आणि निश्चितपणे ज्यावेळेस रॉयल संघ हा मैदानावरती खेळत असतो त्यावेळेस त्या संघाचा खेळ देखील पाहण्यास तमाम क्रीडा रसिकांना मजा येत असतील. कारण जबरदस्त दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ, त्यांचं खेळण्याची पद्धत या मैदानावरती आपण नेहमी पाहत असतो. अतिशय चांगली प्रोफेशनल पद्धत निश्चितपणे प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तर गोलंदाज आपण पाहतोय अरविंद ढेकळे. आता मात्र चांगल्या पद्धतीने तटवला चेंडू. सुरेश या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंटच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी घडवलंय. एक धाव प्राप्त होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 23 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. येणारे 13 चेंडू विजयासाठी अजून देखील 23 धावांची गरज असणार आहे. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि येणाऱ्या चेंडूचं स्वागत आणि समाचार कशा पद्धतीने केलं गेलं जाणार हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. कारण सर्वांच्या नजरा या सामन्याकडे, कारण गेली कित्येक वर्षे हा संघ या मैदानावरती या ठिकाणी विजय संपादित करतोय. या सामन्यामध्ये देखील सर्वांच्या नजरा निश्चितपणे असणार आहेत. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर रॉयल संघ निश्चितपणे पहिल्या सत्रामध्ये थोडासा कमकुवत पाहायला मिळतोय. कारण केवळ 45 ते 46 धावा उभारल्यात. कारण रॉयल संघ म्हटलं की खूप मोठी फलंदाजांची फळी असलेला संघ, परंतु या सामन्यामध्ये थोडासा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तरी देखील अतोनात प्रयत्न केले जातात, तरी देखील जीवाची पराकाष्ठा पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये सामना पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज निश्चितपणे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक ठाकूर. आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 23 ही धावसंख्या पाहतोय. अरविंद ढेकळे ज्याला मास्टर माइंड म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. फ्लायटेड चेंडू, पुरेसा फायदा उचललाय प्रतीक ठाकूर यानं. या चेंडूला ओळखलं, या चेंडूचा अभ्यास केला आणि धाडणीची सीमेरेषेवर धाडलं. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट अद्याप देखील दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. आता जर विचार 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 27 धावा धावफलकावरती पाहतोय. आता मात्र येणारं तिसरं षटक कोणता गोलंदाज असणार आहे, जे सामन्याला कलाटणी देणारं षटक असणार आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. चला ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये पाठवायची आहे. मैदानावरती पाण्याची पूर्तता करायची आहे. कारण किरण या ठिकाणी पाहिलं पाठीमागच्या षटकामध्ये, अरविंदच्या षटकामध्ये जर अरविंद ढेकळेनं एक चेंडू चकवता चेंडू फेकला होता. त्या चेंडूवरती निश्चितपणे प्रतीक ठाकूर याला जीवदान मिळालं आणि जीवदानाचा फायदा कसा उठवायचा याचं प्रात्यक्षिकरण निश्चितपणे या चौकार लगावून दाखवला आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. प्रतीक ठाकूर याचा जर विचार केला या सामन्यामध्ये तर तब्बल 24 या धावसंख्येवरती कळतो. केवळ 8 चेंडूंचा सामना करत अतिशय चांगली प्रभावशील कामगिरी पाहायला मिळते प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय. कोणता गोलंदाज असणार आहे.
तर निश्चितपणे या ठिकाणी धुरा सांभाळणार गोलंदाज सुरेश मुनीम. धावा झाल्यात त्या 27. येणारे 12 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. धापलकावरती धावा पाहतू शकाल 0 गडी बाद 27. येणारं तिसरं षटक सामन्याला कलाटी देणारं षटक असणार आहे, कारण या षटकामध्ये 7 किंवा 8 धावा जरी दिल्या तर निश्चितपणे रॉयल संघ एक चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये असू शकेल, कारण शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा काढणं देखील खूप कठीण असणार आहे. या षटकामध्ये पूर्णपणे निर्भय असणार आहे. या षटकामध्ये कशा प्रकारच्या धावा देतोय, तर या षटकामध्ये किती धावा कुठून काढल्या जातात हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. कारण जमेची बाजू पाहिली एकता या संघाची खेळपट्टीवरती आपण पाहतोय आदित्य, तर दुसरीकडे पाहतोय प्रतीक ठाकूर. आता मात्र या दोन्हीही खेळाडूंना रोखणार का, तो म्हणजे सुरेश मुनीम जो कामटे एंडकडून मारा करतो तेच तर्रार गोलंदाज. तर फलंदाज आपण पाहतोय आदित्य देशमुख. येणारे 12 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये नेऊन ठेपलेला सामना. सुरेश मुनीम चेंडू टाकण्यासाठी सज्ज, तर आदित्य देशमुख खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र आदित्य यानं आल्या अगोदर मोठा करारा प्रहार लगावलाय. पहिल्या चेंडूवरती आपले हात खुले केलेत, एक घणाघाती प्रहार खेचलाय, चेंडू धाडलाय सीमेरेषेबाहेर 6 धावांन करता. 33 धावा धापलकावरती पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. 11 चेंडू अजून देखील 13 धावांची गरज. सुरेश मुनीम चेंडू टाकणे सज्ज. चांगला या ठिकाणी चेंडू फेकला होता, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. अवांतर चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय, म्हणजे 1+1 अशा 2 धावा. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35च्या घरामध्ये. पंच या ठिकाणी धावा घोषित करायचे आपण. 1+1 म्हणजे अर्थातच या ठिकाणी 2च धावा आहेत. या 2 धावेत धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 35 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. थोडासा अडचणीमध्ये वावरताना पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज सुरेश मुनीम. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अद्याप देखील 11 धावांची गरज आहे. जरूर या ठिकाणी घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय तो म्हणजेच आदित्य देशमुख आणि प्रतीक ठाकूर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने डावाला आकार दिला पहिल्या षटकापासून तो अप्रतिम आहे. कारण कोणत्याही प्रकारची पडझड न होता याची काळजी घेत या ठिकाणी या दोन्ही सलामीवीरांनी निश्चितपणे डावाला आकार दिला आहे. सुरेश मुनीम हा थोडासा अडचणीमध्ये सापडतोय, ज्यानं अद्याप केवळ 1 चेंडू फेकला आणि एका चेंडूमध्ये तब्बल 8 धावा दिल्यात. तो सुरेश मुनीम पुन्हा एकदा गोलंदाजीच्या भोवल्यावर आपण पाहतोय. तर फलंदाज पाहतोय प्रतीक ठाकूर जो जबरदस्त फॉर्ममध्ये. हा जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकलाय, चांगला कमबॅक केलाय. अशा प्रकारचे ते चेंडू फेकले तर निश्चितपणे अजून देखील रंगत निर्माण होऊ शकेल. अशा प्रकारचे चेंडू या ठिकाणी फेकणं गरजेचं आहे, तर आणि तरच कुठेतरी संघ एका चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये येऊन पोहोचेल, तो म्हणजे रॉयल संघ. अजून देखील येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. विजयासाठी अजून देखील 11 धावांची गरज आपण पाहतोय. सुरेश मुनीम बोलण्यासाठी तयार. आता मात्र चांगलं या ठिकाणी गोलंदाजी, रनआउटची संधी होऊ शकते, धोका निर्माण होऊ शकतो. चेंडू नीट सागायचं करता येत नाही, पंच आम्हाला इशारा करता बाईकच्या स्वरूपात एक ठिकाणी 1 धाव मिळते. एका धावेनं धावसंख्येत भर पडते. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून पुढे या ठिकाणी प्रत्येक धाव ही मोलाची असणार आहे, सोन्याची असणार आहे. प्रत्येक धाव ही वाचवावी लागणार रॉयल या संघाला.
तर आणि तरच या ठिकाणी कुठेतरी शिरकाव करू शकतो. 36 धावा धापलकावरती आपण पाहतोय. जरूर चांगलं कमबॅक आता मात्र सुरेश मुनीमच्या माध्यमातून केलं गेलं जात आहे. 36 धावा धापलकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. 3 चेंडूमध्ये अद्याप देखील 10 धाव अजून देखील या ठिकाणी 10 धावांची गरज आपण पाहतोय. अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये चाललेला सामना तितक्या शांत आणि संयमी पद्धतीने देखील या डावाला आकार देताना हवेमध्ये चेंडू सोहता गोलंदाज चेंडू खाली येतोय. रंगत निर्माण केली आहे सुरेश म्हणून आता मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय. या सामन्यामध्ये या सामना जीवन ठेवतोय. आता मात्र धापलकावरती पहिला मोठा हादरा बसतोय. 36 या धावसंख्येवरती मोठी शिकार गाळायला लागते. समीकरण उरतंय येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. निश्चित 2 चेंडू तर चांगल्या प्रतीचे फेकले, डॉट प्रकारचे फेकले तर निश्चितपणे या ठिकाणी रॉयल संघ पुनश्च एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. तर येणाऱ्या 2 चेंडूवरती अजिंक्य कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करणार, कारण आदित्य याचा विचार केला तर 5 चेंडूचा सामना करत 8 धावा उपयुक्त जमा केल्यात. परंतु 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो अजिंक्य. येणारे 8 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. येणारे 2 चेंडू डॉट प्रकारचे फेकले तर निश्चितपणे या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो रॉयल संघ. तर येणाऱ्या 2 चेंडूवरती कशा प्रकारे या ठिकाणी समाचार घेतला गेला जाणार, कारण खेळपट्टीवरती आपण पाहतोय प्रतीक ठाकूर. आता मात्र या प्रतीक ठाकूर याला रोखावं लागणार. जर इथून तर प्रतीक ठाकूर याला रोखलं तर निश्चितपणे या सामन्यात पकड निर्माण करू शकतो तो म्हणजे रॉयल संघ. सहजासहजी हा रन संघ आहेत. धापलकावरती धावा जर पाहिल्या तर 36, 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू 10 धावा. येणारे 2 चेंडू निश्चितपणे या ठिकाणी चांगला सामना. येणारे 8 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. सुरेश मुनीम गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र हव्यामध्ये चेंडू संधी निर्माण झाली आहे. काय होणार? अरविंद ढेकळे चेंडू गोले आलाय. आता मात्र पुनश्च एकदा या ठिकाणी झेल सोडलाय. प्रयत्न जरूर केला होता कारण या चेंडून खूप आणि खूप उंची गाठली होती. प्रयत्नाची जरूर पराकाष्ठा पाहायला मिळाली अरविंद ढेकळेच्या माध्यमातून. सामन्यामध्ये वारंवार रंगत निर्माण होते, कधी इकडे कधी तिकडे, कभी खुशी कभी गम, अशा परिस्थितीमध्ये चालणारा सामना, रोमहर्षक सामना. येणारे 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. येणारा चेंडू कशा पद्धतीने फेकणार? डॉट प्रकारचा चेंडू आला, एकेरी स्वरूपात धाव आली तरी देखील रॉयल संघ या सामन्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी भक्कम परिस्थितीमध्ये असू शकेल, कारण शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 8 ते 9 धावा काढणं देखील इतकंच सोपं नसतं. बघूया काय होतंय. येणारे 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. जबरदस्त सामना, अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला सामना, अगदी फायनल सारखा चाललेला सामना. एकीकडे पाहतोय रॉयल तर दुसरीकडे पाहतोय एकता. या 2 संघांदरम्यान रंगणारी बलाढ्य लढत आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय प्रतीक ठाकूर जो एकेरी झुंज देतोय आणि प्रतीक ठाकूर याला आता मात्र या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा जीवदान मिळत आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी अद्याप देखील 9 धावांची गरज. धापलकावरती धावा जर पाहिल्या तर 37 धावा धापलकावरती पाहतोय. गोलंदाज सुरेश मुनीम ज्याला पहिल्या चेंडूवरती षटकार दिला होता, त्यानंतर ते चेंडू अप्रतिम चांगलं कमबॅक करून दिलंय. मैदानावरती आपण पाहतोय फ्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे, दडपण आणि दडपण पाहायला मिळत आहे, कारण खूप महत्त्वशील या ठिकाणी सामना आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाला देखील माहिती आहे रॉयल संघाला पराजित करणं म्हणजे इतकंच सोपं नसतं, आणि अशा या संघासमवेत
लढायचं असेल तर निश्चितपणे लढवया वृत्तीच दाखवावी लागणार. ती लढवया वृत्ती दाखवली जाणार का? कारण समीकरण जर पाहिलं येणारे 7 चेंडू विजयासाठी अद्याप देखील 9 धावांची गरज. येणारा चेंडू कशा प्रकारे असणार, येणाऱ्या चेंडूचं स्वागत कशा प्रकारे करणार, कारण हा चेंडू देखील पूर्णपणे निर्भय करणार येणाऱ्या कालावधीमध्ये आणि येणाऱ्या वेळामध्ये. चेंडू टाकण्यासाठी सज्जा सुरेश मुनीम. चेंडू पॅडवरती आदळला. अपील जरूर कौतुक करावं लागेल सुरेश मुनीम याचं, कारण ज्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला होता तो सुरेश मुनीम पुन्हा एकदा रॉयल संघाला या सामन्यामध्ये जीवन ठेवतोय. जबरदस्त आपलातून खेळी पाहायला मिळते. आता मात्र येणारं शेवटचं षटक कोण घेऊन येणार? विजयाचं षटक जे असणार आहे. येणारे 6 चेंडू अजून देखील विजयासाठी 9 धावांची गरज. निश्चितपणे 8 धावा जरी काढल्या तर निश्चितपणे नाणेफेकच्या जीवावर हा संघ जिंकू शकेल. पण इतकंसं सोपं नसणार आहे. कोणता नवखा गोलंदाज असणार आहे जो विजयाचं षटक घेऊन येईल, अगदी फायनलला लाजवेल असा हा सामना आपण पाहतोय. हृदयाची धडकन निर्माण करणारा सामना आहे. कारण धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 37 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल सुरेश मुनीम याचं, कारण 11 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. त्यानंतर ते चेंडू ज्या पद्धतीने हाताळल्यात केवळ आणि केवळ 2 धावा दिल्यात. इतकी आपलातून तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाली. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी सुरेश मुनीमच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार लगवल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता स्वतःच्या संघाला एक चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन पोहोचवलंय. इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण अशा या सामन्यामध्ये, प्रेशरच्या सामन्यामध्ये निश्चितपणे एखादा गोलंदाज हा पूर्णपणे खचून जातो, परंतु खचून न जाता या गोलंदाजानं या सामन्यामध्ये या पद्धतीने चेंडू फेकले ते अफलातून होते. सामन्यामध्ये रंगत निर्माण केले. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 तर बरोबरीसाठी 8 धावांची गरज. पहिले 3 चेंडू निश्चितपणे या सामन्याचे चित्र पलटवतील. काय होणार? कारण ज्या पद्धतीने एखादं गिरगिट रंग बदलतं तशा पद्धतीने हा सामना देखील रंग बदलतोय. बघायचंय काय होतंय. एकता जिंकणार की रॉयल, रॉयल जिंकणार की एकता, कोणता गोलंदाज असणार आहे जो शेवटचं विजयाचं षटक घेऊन येईल हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. तुषार शर्मा रूपा मन्नी याच्यावरती धुर्रा सांभाळली गेली आहे. येणाऱ्या 6 चेंडू 9 धावांचा बचाव करणार का? या 9 धावा या ठिकाणी ठोकून काढणार फलंदाज प्रतीक ठाकूर जो सलामीसाठी आलाय. ज्या प्रतीक ठाकूरला वारंवार या ठिकाणी संधी मिळाल्या त्या संधीचं सोन आता मात्र करणार का? कारण रॉयल संघाला निश्चितपणे पराजित करायचं म्हणजे इतकं सोपं नसतं. चला या ठिकाणी पंच सामना चालू करायचा आहे. चला यूट्यूबच्या माध्यमातून तर पाहिलं तर तब्बल 400 लोक या सामन्याचा आनंद लुटतात. बघा म्हणजे घर बसल्या देखील हा सामना या ठिकाणी लोक पाहतात. त्या तमाम क्रीडा रसिकांना देखील माहिती हा सामना किती महत्त्वाचा आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तसे आहेत, रॉयल आणि एकता. म्हणूनच का यूट्यूबच्या माध्यमातून देखील तब्बल 400 लोक व्यक्ती या ठिकाणी या सामन्याचा आनंद लुटतात. तर या मैदानाच्या चहूबाजूंनी जर कटाक्ष नजर टाकली तर जवळपास 1000 ते 1500 लोक या सामन्याचा आनंद लुटतात. इतका महत्त्वशील सामना, इतका रोमहर्षक सामना रंगत निर्माण केले. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 8 धावा जरी काढल्या तरी एकता संघ विजय संपादित करू शकेल. बघूया या 8 धावांचा पाठलाग केला जाणार का? विजयाचं षटक हाताळलं गेलं जातंय तुषार शर्मा उर्फ बुम बुम मन्नीच्या माध्यमातून जो एलआयजी इकडून मारा करतोय. तर ऑन स्ट्राईक वरती खेळतोय फलंदाज प्रतीक ठाकूर. आता मात्र गोरची चूक केले. चेंडू या ठिकाणी सीमेरेषेवर लगत जातोय. पंचामाला दर्शवतील या 4 धावा. आता मात्र या 4 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा या 4 धावेनं या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. तो म्हणजेच एकता या संघानं येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. बरोबरीसाठी 4 धावांची गरज.
निश्चितपणे या ठिकाणी 5 चेंडू आणि विजयासाठी 5 तर बरोबरीसाठी 4 धावांची गरज आहे. तुषार शर्मा आता मात्र अशा पद्धतीने चेंडू फेकला असता तर चित्र हे खूप वेगळं असतं. चांगलं कमबॅक केलंय. निश्चितपणे विडापच्या क्षेत्रामध्ये चेंडू फेकलाय. समीकरण बदलतंय. येणारे अद्याप देखील 4 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज तर बरोबरीसाठी 4. निश्चितपणे या ठिकाणी रंगत निर्माण होते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. कारण तुषार शर्मा याचा विचार केला. हा देखील खूप दिग्गज खेळाडू, याच्याकडे देखील खूप अनुभव आहे या मैदानाचा. आणि अशा परिस्थितीमध्ये तुषार शर्मानं अनेक सामने जिंकून दिलेत गोलंदाजीच्या माध्यमातून देखील. तशा पद्धतीने तुषार शर्मा हा देखील सामना जिंकून देईल का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. कारण तुषार शर्मा म्हटले की आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. पण तो या सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी निर्माण झाली गोलंदाजीच्या माध्यमातून. ती गोलंदाजी आता मात्र सिद्ध करेल का, तो म्हणजे तुषार शर्मा. गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र स्वतःच्या थॉलो प्रो मध्ये जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर घडवलं गेलंय. प्रत्येक धावी महत्वाची असतात. रनआउटची संधी होते. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज आउट. रंगत निर्माण होते. एकच धाव, एका धावे समाधान म्हणावं लागते. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे येणारे अजून देखील 3 चेंडू आणि विजयासाठी धावा लागायच्यात 4 धावांची गरज. 3 धावा जरी काढल्या तरी निश्चितपणे नाणेफेकीच्या जीवावर हा संघ विजय संपादित करू शकेल. पण मैदानावरती जो पहिला चेंडू फेकला होता तो चुकीचा होता की काय असं वाटू लागलंय. कारण तो चेंडू या ठिकाणी फुलटॉस वरतीचा होता आणि त्याचा भरघोस समाचार निश्चितपणे या फलंदाजाने घेतला. पण येणारे चेंडू ज्या पद्धतीने फेकले ते अफलातून होते. चांगलं कमबॅक केलंय. आता मध्ये उर्वरित येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 4 तर बरोबरीसाठी 3 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं अद्याप खूप कठीण झालंय. कारण क्रिकेट म्हणलं की अनिश्चिततेचा खेळ आणि अशा या युद्धामध्ये कोण जिंकेल हे देखील पाहणं तितकं उत्कंठावर्धक असणार आहे. अतिशय रोमहर्षक सामना आपण पाहतोय. आता मात्र प्रतीक ठाकूर जो एकाकी झून देतो, जो सलामीसाठी आलाय तो खेळपट्टीवरती उपस्थित आहे. पण तुषार शर्मा यानं देखील चांगलं कमबॅक केलंय. इथून आता प्रत्येक धाव ही या ठिकाणी वाचवावी लागणार आहे. प्रत्येक धाव ही महत्त्वाची असणार आहे यात मात्र शंका नाही. म्हणजे अर्थातच काय तर या सामन्यामध्ये आता मात्र क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण हे चांगलं घडवावं लागणार आहे, चांगलं सजवावं लागणार आहे आणि चांगलं करावं लागणार. तुषार शर्मा गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र ब्लॉकरमध्ये वारंवार चेंडू फेकले गेले जातात. तितक्याच वेगानं तोष बदने देखील चेंडूवरती येतोय. तो बघा अगदी युक्तीनं देखील या खेळाडूनं फेकी देखील केली आहे. एका धावे समाधान म्हणावं लागतंय. म्हणजेच येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 तर बरोबरीसाठी 2 धावांची गरज. येणारा चेंडू पूर्णपणे आता मात्र या सामन्याचे सूत्र दर्शवेल. येणारा चेंडू डॉट प्रकारचा फेकला गेला जाणार का. निश्चितपणे यात येणारा चेंडू डॉट प्रकारचा फेकला तर येणाऱ्या चेंडूमध्ये 2 धावा काढणं इतकंच सोपं नसणार आहे. कारण त्यामध्ये केवळ आणि केवळ प्रेशर आणि प्रेशर असणार आहे. येणारा एक चेंडू कशा पद्धतीनं फेकला गेला जाणार. कारण येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 तर बरोबरीसाठी 2 धावांची गरज. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी पंच आपण देखील सामन्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण या सामन्याला अगोदरच खूप उशीर झाला असं आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे. येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज आपण पाहतोय. तुषार शर्मा जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केलंय तुषार शर्मा यानं. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती फलंदाज नौका फलंदाज असणारे अमित पाटील. निश्चितपणे अमित पाटील याच्यावरती पूर्णपणे दडपण असणार आहे. तर जमेची बाजू तुषार शर्मासाठी देखील असणार आहे. कारण नौका फलंदाज आहे. निश्चितपणे याला या सामन्यामध्ये त्याची नजर नसणार आहे. कारण प्रतीक ठाकूर हा नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे तुषार शर्मा या चेंडूचं स्वागत आणि समाचार कशा पद्धतीने करतोय, कशा पद्धतीने फेकतोय, हा चेंडू फेकतोय हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक. येणारा चेंडूवरती निश्चितपणे या ठिकाणी सामने चित्र पलटतील यात मात्र शंका नाही आहे.
तुषार शर्मा गोलंदाजीसाठी तयार, तर ऑन स्ट्राईकला खेळतोय फलंदाज अमित पाटील. एलायचे इकडं मारा करतोय तुषार शर्मा. आता मात्र चांगला या ठिकाणी चेंडू फेकलाय क्षेत्ररक्षक. आता मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत गोर चूक केली जाते. हे काय यार, हातामध्ये चेंडू या ठिकाणी ठेवला निश्चितपणे या ठिकाणी, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत अजून देखील सामना गेला असता, परंतु एक छोटीशी चूक 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 आणि चुकीला माफी नाही. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळलं. दोन्ही संघांना अतिशय चांगले क्रिकेट दाखवलं. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट पाहायला मिळालं, चांगला खेळ पाहायला मिळालं. निश्चितपणे एकता संघ या सामन्यामध्ये विजेता ठरतोय. निश्चितपणे विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. तर रॉयल संघाचे देखील खूप खूप आभार. या सामन्यामध्ये निश्चितपणे चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी जीव मुठीत ठेवून प्रत्येक क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद लुटत होता. चला या ठिकाणी मैदान सोडायचं एकता संघाच्या खेळाडू विनंती असेल. चला या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक ठाकूर, ज्यानं 30 धावांची उपयुक्त नाबाद खेळी साकारली. या प्रतीक ठाकूर आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं आहे. तसेच एकता संघाने 2 खेळाडूंना पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी पाठवायचं आहे.